बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्र देऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन सोलापूर शाखाध्यक्ष डॉक्टर अक्षय अनिल पाटील यांनी केली आहे। शासनाने 3 ऑगस्ट 2026 रोजी जीआर काढून ही बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया रखडल्याने डॉक्टर आक्रमक झाले आहेत। पात्र डॉक्टरांना तातडीने नोंदणी प्रमाणपत्र देऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। राज्यातील हजारो बीएचएमएस डॉक्टरांनी सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केली आहे, मात्र पात्रता असूनही अनेकांना अद्याप स्वतंत्र नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नाही। शासनाचा जीआर झाल्यानंतर ही प्रक्रिया का रखडली याबाबत संबंधित प्राधिकरणाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी डॉक्टरांनी केली। आम्ही बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टर्स आहोत। सीसीएमपी हा सर्टिफाईड कोर्स इन द फार्मॅकोलॉजी याविषयी केलेला एक ब्रिज कोर्स आहे। शासनाने 2013 मध्ये दोन्ही सभागृह 288 आमदार यांनी हा कायदा पास केला की होमिओपॅथिक डॉक्टरांना एक ॲलोपॅथिक ब्रिज कोर्स द्यावा। तो कोर्स ॲलोपॅथिक जे MBBSचे कॉलेज आहेत तिथे 1 वर्ष शिकवण्यात यावा। तोही MBBS फार्मसी कॉलेजमधले जे प्राचार्य आहेत त्यांच्याकडून शिकवण्यात यावा आणि त्यानंतर त्याची नोंदणी MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल येथे करून त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याचा हक्क बहाल करावा। हा कायदा महाराष्ट्र राज्य यांनी 2013 दोन्ही सभागृहांनी पारित केला। त्यानुसार 2013 ते 2026 या कालावधीत CCMPचे 10,000 विद्यार्थी बाहेर पडले, परंतु शासनाने आदेश देऊनही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र या दोन्ही शाखा त्याची नोंदणी करत नाहीत। तर आमची त्यांना विनंती आहे की कोणतीही अडथळा बाधा न ठेवता या नोंदणी आजच्या आज ताबडतोब सुरू कराव्यात आणि आम्हाला त्या हक्काचा न्याय द्यावा। या पत्रकार परिषदेला डॉक्टर मिलिंद हिंगमिरे, डॉक्टर उद्धव इंगोले, डॉक्टर सुनील वरळे, डॉक्टर मंगेश बिराजदार आणि डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण आदी उपस्थित होते।